हो चुका आगाज रण का, तो युग बदलने की तैयारी है. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस करिअर अकॅडमी को पॉवर्ड बाय नर्सिंग एक्सपर्टच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स आपल्यासाठी घेऊन आलेला आहे एक बंपर वॅकन्सी. सो काय एक्झाम पॅटर्न असणार आहे, सिलेबस काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, या व्हिडिओमधनं आपण बघणार आहोत. आणि ह्या गुड न्यूज सोबतच एक बॅड न्यूज देखील तुमच्यासाठी आहे, जी की मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. सो सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द टुडेज व्हिडिओ. तर आपल्याला माहिती असेल मित्रांनो, आपलं जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आहे, यामध्ये आपण कोण-कोण कॅन्डिडेट्स एलिजिबल आहेत. तर ज्यांनी बी-एस-सी नर्सिंग केलं आहे, बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग, ते विद्यार्थी या फॉर्मला अप्लाय करू शकता. त्यानंतर ज्यांनी पोस्ट बेसिक बी-एस-सी केलेलं आहे, ते देखील कॅन्डिडेट यामध्ये फॉर्म अप्लाय करू शकणार आहेत. ज्यांनी जी-एन-एम केलं आहे, जनरल नर्सिंग मिडवाइफरी, त्यांच्यासाठी क्रायटेरिया आहे, की ॲट मिनिमम त्यांना 50 बेडेड हॉस्पिटलचा 2 वर्षांचा एक्सपिरियन्स पाहिजे, तरच ते कॅन्डिडेट काय आहेत, हा फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल आहेत. पुढे गेल्यानंतर त्यांनी एज क्रायटेरिया दिला आहे बिटवीन 18 टू 30. त्यामध्ये थोडं रिलॅक्सेशन पण आहे. पुढे आपण बघणार आहोत. त्यानंतर जनरल ओबीसी कॅन्डिडेटसाठी जी फीज असणार आहे, फॉर्म फी ती 3000 आहे आणि जे एस-सी, एस-टी कॅन्डिडेट्स आणि ई-डब्ल्यू-एस आहे, यांच्यासाठी 2400 म्हणजे ₹2400 काय असणार आहे, फीज आहे. आता मित्रांनो, जी एक्झाम आहे, ती एक्झाम ऑनलाईन सी मोड मध्ये होणार आहे. आणि 14 तारखेला 14 सप्टेंबर 2025 ला आपली प्रिलिम्स एक्झाम असणार आहे आणि ही प्री झाल्यानंतर लगेचच 27 सप्टेंबरला आपल्याला मेन्स बघायला भेटणार आहे. लक्षात घ्या. जेही विद्यार्थी प्री मध्ये क्वालिफाय होतील, ते पुढे मेन्स मध्ये प्रवेश करतील आणि जे विद्यार्थी मेन्स मध्ये प्रवेश करतील आणि जे मेन्स पास करतील, ते डायरेक्टली काय करणार आहे, एम्स मध्ये सिलेक्ट होणार आहे. इथपर्यंत समजल्यानंतर पुढे बघूयात मित्रांनो, की जी फॉर्म भरण्याची डेट आहे, ही स्टार्ट झालेली आहे 22/7/2025 पासून. तर 11/8/2025 ही फॉर्मची लास्ट डेट असणार आहे. सो कोणीही वेळ वाया घालवायचा नाहीये. लवकरात लवकर फॉर्म्स आपल्याला फिलअप करायचे आहेत. लक्षात घ्या. त्यानंतर जो मी एज क्रायटेरिया सांगितला होता, एज रिलॅक्सेशन जे आहे, तर एस-सी आणि एस-टी साठी मित्रांनो 5 वर्षाचा एज रिलॅक्सेशन आहे. ओबीसी साठी मित्रांनो 3 वर्षांचं एज रिलॅक्सेशन आहे आणि ह्यावेळेस एम्सने खूप मोठी एक बंपर वॅकन्सी काढलेली आहे मित्रांनो. ती आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, इतक्या पोस्ट एकाच वॅकन्सीमध्ये काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे. लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो, टोटल जर पोस्ट आपण बघितल्या, टोटल पोस्ट आहे 3500 म्हणजे 3500 पोस्ट आहेत. किती आहेत मित्रांनो? 3500 पोस्ट आहेत आणि त्यामध्ये एम्स बठिंडा असेल, एम्स भोपाल असेल, एम्स भुसनेश्वर असेल, एम्स देवघर आहे, एम्स कल्याणी आहे, गुवाहाटी आहे आणि आपल्या महाराष्ट्रातलं मित्रांनो एम्स नागपूर जे आहे, त्यामध्ये मित्रांनो 221 जागा यामध्ये दिलेल्या आहेत. तर टोटल जागा ह्या 3500 आहे आणि मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आहेत, दर 6 महिन्याला आपल्यासाठी पोस्ट घेऊन येत आहेत. किती? दर 6 महिन्याला हे वॅकन्सीज काढतात आणि वॅकन्सी जर 3000, 3500, 4000 अशी वॅकन्सी असेल, तर आपण मागे का आहोत? मित्रांनो, जी बॅड न्यूज मला तुम्हाला द्यायची होती, ती अशी होती, की आपल्या महाराष्ट्रातले जे कॅन्डिडेट्स आहेत, हे एम्ससाठी जास्त अवेअर नाहीये. एक क्रायटेरिया असा असू शकतो, की त्यांना एम्स बद्दल माहिती नसेल किंवा दुसरी गोष्ट त्यांना अशी वाटत असेल, की एम्स बद्दल माहिती असून अभ्यास खूप करावा लागतो, या भीतीने ते अभ्यास करत नसतील. पण मित्रांनो, जर एखादं इन्स्टिट्यूशन तुम्हाला एव्हरी 6 मंथ्स म्हणजे प्रत्येक 6 महिन्याला जर इतक्या व्हॅकन्सीज घेऊन येत असेल, तर ही किती मोठी अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि सक्सेस करिअर अकॅडमी तो अवेअरनेस करण्याचं काम करत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. आणि इथून 100% आता आपली ही डी झाल्यानंतर आपण एम्स साठी प्रिपरेशन स्टार्ट करणार आहोत.
मित्रांनो, एम्स मध्ये आपल्याला जी सॅलरी असते, स्टार्टिंग सॅलरी ही 80 टू 83,000 च्या मध्ये आहे. जर कोणी विद्यार्थी आज कॉलेज पिरियड मध्ये असेल तर विचार करा, जसं तुम्ही पास आउट व्हाल, जसं तुमचं रजिस्ट्रेशन येईल, मित्रांनो तुम्ही एलिजिबल असणार आहे ह्या एक्झामसाठी आणि तुम्ही पास आउट झाल्या जर 80 टू 83,000 सॅलरी कमवत असाल तर विचार करा ही किती मोठी गोष्ट आहे. आलं लक्षात? सो घाबरायचं नाहीये. मित्रांनो, कष्टाला पर्याय नसतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की जर हे कष्ट केले, तर किती दिवस कष्ट करायचे? मोजून एक 8 ते 10 महिने जर तुम्ही एकदम मन लावून अभ्यास केला, तर ही एक्झाम काहीच अवघड नाही. अगदी सोपी एक्झाम आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पण कष्टाला कधी शॉर्टकट नसतो आणि कष्टाला कधी पर्याय नसतो. त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. एक 8 ते 10 महिने जर आपण अभ्यास केला, तर 100% आपण देखील ही 80 ते 83,000 मधली जी सॅलरी आहे, ती आपण कमवू शकतो. आलं लक्षात? आणि आता आपला जो फोकस आहे, आता आपला फोकस सध्या कशावर आहे? सर येणाऱ्या डी वर आहे. सो सक्सेस करियर अकॅडमी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे एक स्पेशल चा क्रॅश कोर्स आणि यामध्ये तुम्हाला टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल दोघंही सब्जेक्ट आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. टेक्निकल म्हणजे आपला जो नर्सिंगचा पार्ट आहे तो. नॉन टेक्निकल मध्ये मराठी, मॅथ्स, जीके, रिझनिंग, इंग्लिश, पॉलिटी, जिओग्राफी असे विविध सब्जेक्ट लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्हाला भेटणार आहे. त्यासोबत तुम्हाला पीडीएफ नोट्स आहेत, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहेत मित्रांनो आणि ह्या कोर्सची जी फीज आहे ती 8,000 आहे. बट आपल्या सर्वांसाठी ही फीज ऑफर प्राइस मध्ये फक्त 2499 आहे. लक्षात घ्या. आणि ज्याही विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल, लवकरात लवकर प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे आणि 100 नाही 1001% येणाऱ्या एक्झाम्स मध्ये आपण घवघवीत यश मिळवणार आहोत. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.